नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. ब्लॉग चालू करायच्या आधी सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला माहीतच असेल, नाशिकला आपण किती जल्लोषात राजांचं आगमन करतो व शिवजयंती सोहळा हा आपण त्याचा सेलिब्रेट करतो. तर आपण बघूया पुण्यात कसा सेलिब्रेट केला जातो. मागच्या वेळेस पण मी पुण्यातच होतो, पण मला काही ब्लॉग करायला जमलं नाही कारण की ऑफिस होतं माझं. सो यावेळेस चान्स भेटला आहे. बघूया पुण्यात कसं चाललं आहे आपलं सेलिब्रेशन ते आणि राजांचं आगमन. सो मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत ह्या पुढच्या चौकात. तुम्हाला मी दाखवतोय. परत आवाज पण येतोय, ढोल ताशे आहेत, स्पीकर आहेत. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, भगवा. आणि तिथे आहे आपले छत्रपती शिवाजी महाराज. नमस्कार मित्रांनो, आता आपण आहोत जिथून आपण आपल्या ब्लॉगची सुरुवात केली होती, तेच म्हणजे दगडूशेठ गणपती बाप्पा मंदिराचे इथे. आणि इथून सध्या मिरवणूक चालू होतात सर्व. आता इकडे वादन चालू आहे. तुम्हाला आवाज येत असेल. माझ्या मागे इथं वादन चालू आहे. आणि आता आपण चाललो आहोत दगडूशेठ मंदिराचे इथे. पण आता ह्या स्पॉटवर आहे जिथनं आपण आपला पहिला व्लॉग शूट केला होता, मीन्स दगडूशेठ गणपती बाप्पा मंदिराचा. बघा, तुम्हाला आठवत असेल, इथेच उभं राहून मी बोलत होतो आणि तेव्हा मला काही जमत नव्हतं. एक्सपिरियन्स आलेला आहे. सो आता भीती वाटत नाही. मीन्स सगळे पब्लिक बघताय तरी मी बोलतोय, तेव्हा आपल्याला भीती वाटायची. आता एवढा क्राऊड आहे इथे सध्या. सो आता असं गर्दीत बोलायला काही भीती वाटत नाही. तेव्हा थोडंफार भीती वाटायची. चला आता आपण दर्शन घेऊया गणपती बाप्पा. सो मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल, तुम्ही माझा पहिला ब्लॉग बघितला असेल तर मी तेव्हा कसं आपलं हडबडून जायचो. मीन्स असं कॉम्प्लेक्स वाटायचं की लोक आपल्याला बघतायत आणि आपण असं बोलतोय, 4 जण आपल्याकडे बघतात चेहऱ्याकडे, तेव्हा आपण एकदम शांत होऊन जायचो. बट आता तसं काही होत नाही. बघूया आता पुढे इकडे चाललं आहे. आता मिरवणूक चालू आहे. बघूया आपल्याला काय काय बघायला भेटते ते. इथे चौकात असं महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे व त्याची आरती चालू आहे.
इथे पुढे आता म्हणजे लाईव्ह ट्रॅक्टरवर एक स्टेज बांधला आहे आणि ते चालू ट्रॅक्टरवर तिथे परफॉर्मन्स करताय तर तो बघूया आपण. या माझीचा शेवटचा ओझरा आज तुम्ही सगळेजण तब्बल 12 घटिका या खिंडीत झुंजला. 40 वार अंगावर झेलून हसत हसत स्वराज्याच्या मातीत विलीन झाला. तुमच्या जाण्यानं स्वराज्याचं कधीही न भरून निघणारं नुकसान झालं. आज जे स्वराज्य उभं आहे ते तुमच्यासारख्या स्वामिनिष्ठ आणि प्रामाणिक साथीदारांमुळेच. हा केवळ कासारे नदीचा उगम नाही, ही केवळ खोडखिंड नाही, तर तुमच्या बलिदानाने पावन झालेली ही पावनखिंड आहे. पावनखिंड. आज तुम्ही सरकार शिवशंभू अवतार, तेव्हा तुमची तलवार स्वराज्याचा आधार. राज तुम्ही तुमच्यासाठी हो राज मी आहे खुळा, मर्द मावळा मी तुमचा आहे भोळा. आता आपण चाललो आहोत पुढे जिथे अजून मिरवणूक चालू आहे तिथे आणि इथे जे आता आहे थांबा मी तुम्हाला दाखवतो. हा आहे लाल महल. लाल महालात गेले असेल तर तुम्हाला बघायला भेटेल तिथे जिजामातांचा पुतळा आहे व इथे शिवाजी महाराज बालपणे राहायचे. तुम्हाला दाखवतो आता लाल महल आतून कसा असतो ते. बोल धरती जयकारा, गगन है सारा गूंजा रे. जग में लहराया न्यारा ध्वज है हमारा ऊंचा रे. हम वो योद्धा वो निडर, हम जो भी दिशा में जाए, सारे पथ चरण छुए और पर्वत शीस नवाए. रास्ते से हट जाए नदियां हो के हवाए. हम है जियाले जीतने को, हम रण में उतरते हैं. हम सूरज है अंत हमी रातों का करते हैं. युग युग की जंजीरों को हमने ही काटा रे. बोल उठा ये जग सारा, जय मर्द मराठा रे. जो रक्त है तन में बहता, वो हमसे है ये कहता, सम्मान के बदले जान भी दे तो नहीं है घाटा रे. युग युग की जंजीरों को हमने ही काटा रे. बोल उठा ये जग सारा, जय मर्द मराठा रे. सो मित्रांनो आता आपण आलेलो आहोत शनिवार वाडामध्ये, जो आपण दुसरा व्लॉग केला होता त्या ठिकाणी. मीन्स अशा ठिकाणी आलो सगळं आपण कसं बोलायचो किंवा काय काय शूट केलं होतं आणि काय काय आपली गफलत व्हायची हे सगळं रिमाइंड होतं. सो एक हसू पण येतं आणि आज असं पण वाटतं की चला आपण खूप काही शिकलो आहे. सो आता हे शनिवार वाड्याला बघू आपण पुढे. सो तुम्हाला दाखवतो मी ही जागा. इथे आहे शनिवार वाडा. मित्रांनो आता मी आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज पुलावर
आणि इथून तुम्ही माझ्या मागे बघू शकता इथे मेट्रोचं स्टेशन दिसते आणि ते इथं तो झेंडा फडकतोय तो दिसतो तुम्हाला भारताचा झेंडा आहे तिथं शनिवार वाडा आणि ह्या पुलावरनं एक एक असा शिवाजी महाराजांचा रथ किंवा आपण म्हणू शकतो त्यांची ते पालखी इकडनं एक एक करून इकडनं पास होत तिथे समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे तिथं जाऊन ही मिरवणूक संपते. तो असा होता आपला आजचा ब्लॉग. तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा. ब्लॉग आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करा. तुम्हाला कोणता ब्लॉग पाहिजे आहे पुण्यामधून ते मला नक्की कळवा. आपण लवकरच तो ब्लॉग घेऊन येऊ. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. वो योद्धा वो निडर हम जो भी दिशा में जाए सारे पथ चरण छुए और पर्वत शीस नवाए रास्ते से हट जाए नदियां हो के हवाए हम हैं जियाले जीतने को हम रण में उतरते हैं हम सूरज है अंत हम ही रातों का करते हैं युग युग की जंजीरों को हमने